ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। भरत प्रेम अद्भुत प्रेम बांधला कपिनाथ, सर्वता काही नचले मात, वैसे पर्वतासह नाथ महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत। तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळी, वाचक सूचक सर्वांच्या पायावर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम मोजे कंठेश्वर या ठिकाणी दिव्य असणारं महापटांगण आणि त्यामध्ये असणारे तुम्ही सर्वजण या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली। जे काही माझे ग्रामदैवत हनुमंतराय सांगण्याची बुद्धी देतील ती असणारी सेवा करण्याचा प्रयत्न करेल। नाथ महाराज सांगू लागले, भरताचं प्रेम अद्भुत होतं। किती अद्भुत होतं, 5व्या अध्यायामध्ये आपण सगळं ऐकलेलंच आहात। मग त्या प्रेमापोटी हनुमंतराय असणारे पांधळ्या गेले आणि पांधळ्याच्या नंतर हनुमंतरायाचं मत असणारं चलत नव्हतं, काय करावं कळत नव्हतं, कारण एवढं प्रेम भरताचं होतं। आणि म्हणून हनुमंतराय भरताने जे सांगितलं त्या असणाऱ्या बाणावरती विराजमान होण्यासाठी सज्ज होऊ लागले। आणि सांगितलं, स्वामी तुमच्या चरणाचं चरणतीर्थ मला द्यावं, असं म्हणून हनुमंतराय निघण्यासाठी तयार झाले। हनुमंतराला विराजमान केल्याच्या नंतर बाण भरताना मागं ओढला आणि ओढून बाण समोर सोडला। वर हनुमंतरायासोबत पर्वत सहित हनुमंतराय बाणावर विराजमान झाले आणि कसे जाऊ लागले। गगनामध्ये उड्डाण करू लागला। असणारा प्रकाश वर पडला, दैदिप्य मान आकाश दिसू लागलं आणि बलच सर्व पाहू लागले। सर्वस्व असणाऱ्या देवालिकांना सगळं पाहिलं, आनंद वाटला। कारण आनंद वाटू लागला ना, हनुमंतराय औषध घेऊन येतील, लक्ष्मणजीला उठतील, राम असणारे रावणाला मारतील। देवालिकांना आनंद झाला, पुष्पवर्षे हनुमंतरायावर करू लागले।
आनंद वाटू लागला. आनंद वाटला. बोलता देवांची बांधवारी तुटणार आहे. सगळेजण जय जयकार करू लागले. स्वर्गामध्ये सुद्धा उड्या उभारू लागले. आनंद वाटू लागला. स्वर्गी हर्षित सूर्यगण एकी जात से वायुनंदन. आकाश मार्गे शोभायमान क्षणे गमन दिगंता. स्वर्गामध्ये सर्वांना आनंद वाटू लागला. आणि त्यामध्ये असणारे माझे हनुमंतराय मनोवेगाने आकाश मार्गाने जाऊ लागले. क्षण लागला नाही हो. तेवढ्यामध्ये हनुमंतराय कुठं गेले आहे का? इकडं हनुमंतराय औषधे घेऊन यायला तयार आहेत. आणि इकडं राम पर्व असणारे लक्ष्मणजीला उठवण्यासाठी काय काय बोलू लागले आहे का? कपिनंदन विलंबना नकळे काही झाले विघ्न राक्षसी चढून मारिला. काय झालं असेल? चिंता. जगाच्या मालकाला चिंता लागली. बाबा एवढा असणारा माझा हनुमंत मनोवेगाने जाणारा स्वतः असणारा क्षणामध्ये वापस येणारा काय झालं असेल? वाटेत विघ्न आलंच का? काही राक्षसांना अडवलं असेल का? काय लंब लागला असेल हनुमंताला? चिंता वाटू लागली. हा सगळा पर्वत चुकला आणखी पर्वतात राशी गेला. राजा तमागची बोलला हिरावला कपिंद. काय झालं असेल? कुंत बरोबर सांगितले होते ना हनुमंता या ठिकाणी जायचंय, पर्वत आणायचाय. पर्वत चुकला असेल का? हनुमंताला कळालं नसेल का? दुसऱ्या पर्वतावर गेला असेल का? का मार्गच विसरला असेल? काय झालं असेल? का संकट आलं असेल? माझा हनुमंतराय का येत नसेल? चिंता वाटू लागली. आणि त्याची गेला पर्वतही टाकला. औषधी डोळकेची वैला डोळा लागला पर्वती. गेला असेल का? हनुमंतराय गेला असेल. त्याच पर्वतावर गेला असेल. औषधी उडकण्यासाठी वेळ गेला असेल. रात्रीची वेळ आहे. डोळा तर लागला नसेल ना? चिंता वाटू लागली. राक्षस कोणी निघाले तेत ही माया केली बहुत. गोवून पाडला हे हनुमंत कपिनाथ विटंबिला. निवडली असणार का? माझा कपिनाथ निवडला असेल काय? काय झालं असेल? मायाही राक्षस त्या पर्वतावर ते औषधीचं रक्षण करत गंधर्व राहतात. बोलवलं असेल का? माया केली असेल काय? का माझा हनुमंत त्या ठिकाणी गोवला असेल की काय? चिंता वाटू लागली. राक्षसाची नाकळ सर्वता मायशी जिंतून माया राक्षसी निज कार्याशी लादेलं. निज कार्याशी लादल्याशिवाय नव्हे. कसा आहे माझा हनुमंतराय? जगाच्या मालकाला विश्वास आहे. राम प्रभू म्हणाले कितीही जरी संकट आलं, कितीही राक्षस जरी धावून आले तर एकटा असणारा माझा हनुमान वीर एकालाही आवडणार नाही. एवढं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. कोणती माया त्याच्यावर चालत नाही. मग का माझा हनुमंतराय येत नसेल? चिंता वाटू लागली. औषधी ते राखत गंधर्व तिथेच ती देखिला कपिनाथ औषधी घेत पर्वती. आणि त्या गंधर्वांना पाहिलं असेल का हो? माझा हनुमंतराय औषधी नेण्यासाठी आलाय. आणि त्यांना पाहिलं जर असेल तर मग काय करत असतील? घेऊन देती औषधी ते बरे मिसळून जाते ती कपिते
वाटू लागले येही नगरे कपिसे येणे मारिल गंधर्वासे जगती तरे हनुमंतासी रणयुतासी न बिडवे अरे बाबा जगामध्ये कोणाकडे सामर्थ्य नाही 14,000 जरी गंधर्व त्यांच्या सोबत युद्धाला लागले क्षणामध्ये माझा हनुमंतराय मारल्याशिवाय राहणार नाही एवढं सामर्थ्य माझ्या हनुमंताकडे आहे भगवंताला वाटू लागलं 14,000 वन कर ऐशी सात किंकर बरं मारिया गया कुमार अद्वैत वीर हनुमंत आदत वीर असणारा माझा हनुमंत आहे काय काय पराक्रम सांगावा 14,000 असणारे गंधर्व आले ते असणारे मारले भुवनेकर 14,000 मारले 80,000 किंकर माझ्या हनुमंतानं मारले असा असणारा माझा हनुमंत आखिया कुमार सारखा मुलगा मारला मग त्याला गंधर्व काय करू शकते भगवंत बोलू लागले आम्ही जराचे सांजा पंक्ती बरोबर. चले मारिल्या मारुते तेथे गंधर्व बापुढे केते क्षणे कपिपते निवडिल क्षणही लागणार नाही अनेक राक्षसांच्या ज्या काही पंगती होत्या एका क्षणामध्ये माझ्या भगवंतानं मारल्या मग ते कोणते गंधर्व काय असणारे बापुडे आहेत माझ्या हनुमंताच्या बळापुढे त्यांचं बळ सावणार नाही क्षणामध्ये माझा भगवंत त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही मग का उशीर लागला चिंता वाटू लागली नळतळे काय पडली गुंडी लोटोली गेली मध्यरात्री हनुमान नयची शीघ्रगती रघुपती सचिंत सचिंत असणारे भगवंत झाले काय झालं असेल सामर्थ्य आहे बळ आहे पुरुषार्थ आहे आणि मनोवेगाने चालणारा माझा हनुमंत आहे काय झालं असेल कशाची उंची पडली असेल कुठं माझा भगवंत विचार करतात हनुमंत गुंतला असेल की काय चिंता वाटू लागली प्राणे वेचल्या लक्ष्मणा बरं औषधीचे काय कारण बरं. अश्रुपूर्ण झाले नयन लक्ष्मण केली वांचल काय करावं चिंता सुरू झाली भगवंताला हनुमंतरायाला जर यायला उशीर झाला आणि त्यामध्ये जर माझ्या लक्ष्मणाचा प्राण गेला काय करायची औषधे काय कामाची औषधे काहीच कामा येणार नाही भगवंताचं अंतकरण भरून आलं हृदय असणारं भरून आलं डोळ्यावरून अश्रू त्या ठिकाणी वाहू लागले लक्ष्मण काय केले रणयुद्धात सांडिले शक्ती भेदे चयन केले मज मोकळिले संग्रामा का लक्ष्मणा का केलंस रे बाबा का संकट आलं तुझ्यावर एवढं काय गरज होती समोर जाण्याचे शक्तीला असणारे तू आपल्या छातीवरती घेतलंस अरे रणांगणामध्ये मला एकट्याला तू मोकळं केलंस रे लक्ष्मणा का मला सोडून गेलास भगवंत बोलू लागले धोनी अद्भुत पुरुषार्थ बरं. वाचविला शरणागत शक्ती केली प्रतिहत शरणागत तुझारे किती किती अद्भुत पुरुषार्थ केलास लक्ष्मणा शरणागत आलेला विभीषणाला पाठीशी घातलंस शक्तीला हातात केलंस आणि शक्ती सुद्धा तुला शरणागत आल्याच्या नंतर किती कार्य तुम्ही लक्ष्मणजी केलं भगवंत बोलू लागले शरणागता शरण बरं. साच एक लक्ष्मण वा, वा, वा. फिरदाविले साच करोना शक्ती झेलून निगरदई अरे बाबा भगवंत सांगू लागले लक्ष्मणा शरणागताचं रक्षण करणारा तूच असणारा एक लक्ष्मण जे आहे ते असणार साच खरं असणार तू या ठिकाणी करून दाखवलं विभीषणाला शरणागत घातलं शक्ती
लक्ष्मणा तुम्ही केलं. विभीषण घातला पाठीशी शक्तीने धरली पोटीशी सुमित्र ख्याती केली ऐशी शरणांगताशी शरण. शरणांगताचं शरण रक्षण केलं. विभीषणाला पाठीशी घातलं, शक्तीला आपल्या जवळ गेलं. तुझ्यासारखी खाते आजपर्यंत कोणाला जमले नाही एवढं कार्य लक्ष्मणा तुम्ही केलं. येरांच्या घाता वहिनी बरं येरे प्रबंधली येरांच्या बळे भ्याली तुनी आली तुझं शरण. लक्ष्मणा तुला शरण आले. संकट असणार विभीषणावरती आलतं, विभीषणही तुला शरण आला आणि शक्तीवरही संकट होतं, वापस जाता येत नव्हतं, येरावरती वार करत होते, दोघही तुला शरणागत आले. दोघांचंही रक्षण लक्ष्मणा तुम्ही केलं. विभीषण पहिले जनाचे पाठीचे घातला निश्चिती सगळ्यांची शरणाली शक्ती ती ठेवली त्वरित हृदयाशी. सगळ्यात अगोदर विभीषण शरण आला, त्याला असणार पाठीशी ठेवलं, शक्ती असणारी तुला शरण आल्याच्या नंतर ती आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं रे लक्ष्मणा. भगवंत बोलू लागले प्राण जाईल सर्वता परी नुपेक्षा शरणागता सुमित्र साथ केले आता प्राणांत अवस्था सहोनी. प्राण गेला तरी हरकत नाही लक्ष्मणा म्हणलास तो, जीव गेला तरी हरकत नाही माझा, पण बोललेला शब्द मागू सरकू देणार नाही. शरणागत आलेल्या विभीषणाचा प्राण वाचवला, स्वतःवरती संकट ओढून घेतलं आणि आज माझ्या समोर प्राण अवस्थेमध्ये आहेस रे लक्ष्मणा. का सोडून गेलास? भगवंत बोलू लागले लक्ष्मणाला हात पीडित वृक्ष तळी सोमित्री मांडी दांडोळे मदसी का बोली बोलेना. भगवंत जवळ बसले, समोर पाहिलं लक्ष्मणजी विकट अवस्थेत पडलेला आहे. काय करावं? हृदय असणारं भरून आलं, डोळ्यातून अश्रू व्हायले. उठ ना लक्ष्मणा, काय झालं? काय संकट आलं रे बाबा? का असणारे तू अशी रांडोळी वाली? का असणारा मला सोडून गेलास? भगवंत दुःख करू लागले. ये रे लक्ष्मणा साथ देता बंधुरत्ना. उठ बाबा, उठ लक्ष्मणा. सांडिले माझिरना निष्ठुर बना तरुणी. ये रे बाबा ये लक्ष्मणा, उठ रे बाबा उठ. तुझा भाऊ असणारा तुला बोलवत आहे. उठ बाबा, माझ्या शब्दाला उत्तर दे. उठ लक्ष्मणा, का मला सोडून गेलास लक्ष्मणा? भगवंत विनंती करू लागले. माझ्या सांडोनी दुःखाची धरणी निघाला त्वरित माझे अपराध बहुत वा समस्त साईले. काय झालं लक्ष्मणा? मला असणाऱ्या या दुःखामध्ये सोडून तुम्ही चाललात की काय? माझे असणारे बहुत अपराध लक्ष्मणा तुम्ही सहन केले म्हणून मला सोडून जातात की काय? भगवंत बोलू लागले बहुसाल कष्टला शिवनी कष्ट करिस्यान देणे पोटा फुले बांधोनी फळांोनी मज देशी. काय लक्ष्मणा, काय नाही केलं रे बाबा माझ्यासाठी? 14 वर्ष वनामध्ये किती 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 कष्ट केले लक्ष्मणा, काय सांगावं? मला भूक लागल्याच्या नंतर एक एक फळ आणून द्यायचं, कधी पोटाला खाल्लं नाही रे लक्ष्मणा. का सोडून गेला? का मला सोडून गेला? भगवंत बोलू लागले करिसी नित्य चरण सुरिसी अहोरात्र निदान लगे अनुमात्र सावचित राम भजनी. किती किती असणार तुझं कार्य सांगावं लक्ष्मणा. वनामध्ये फिरत असताना थकवा यायचा, रात्र रात्र माझे पाय चुरायचा रे लक्ष्मणा, रात्र रात्र माझी सेवा करायचा, जरासही माझ्यापासून दूर गेला नाही लक्ष्मणा. नित्य असणार
सारी माझी सेवा केली, नित्य असणाऱ्या मनामध्ये फक्त भगवंताचं नाव घेतलं श्री लक्ष्मणा, मग का मला सोडून जातो लक्ष्मणा? तुझे कष्ट आठविता मज होतसे दुःखावता, हृदय स्फोट होईल आता न देखता सोमित. किती कष्ट आठवावे लक्ष्मणा, तुझे कष्ट जर आठवायला गेलं, तुझी संगत आठवायला गेली, तू माझ्यासाठी केलेलं कार्य लक्ष्मणा आठवायला गेलं, तर या हृदयाला कधी फुटल, या हृदयाचा बांध कधी फुटल सांगता येत नाही लक्ष्मणा. हे दुःख सहन करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे राहिलं नाही लक्ष्मणा. का मला दुःखी केलंस रे लक्ष्मणा? भगवंत बोलू लागले, मला निघाले लोटांगरी सवेची सावध झाला म्हणी, मी भ्रांत काय मनोरी बंधनाला गोरी उठीला. लोटांगण घातलं. भगवंत सावध झाले. काय झाले म्हणजे मला काय गरज आहे भ्रांत होण्याची? कोणासाठी आलं, कोणासाठी जायचंय, कोण कोणाचं आहे, कशाची भ्रांती मला पडली, कशाची चिंता आहे? माझ्याकडे काही चिंता करण्याची गरज नाही. मग कशाला मी भ्रांत झाला असेल? म्हणून भगवंताने विचार केला, मला चिंता करण्याची गरज नाही, काय करायचंय माझ्या हातात आहे. मग भगवंत त्या ठिकाणी राग येऊ लागला. आणि काय करतात भगवंत ऐका, भगवान की जय. यानंतर देवाचे त्र्यंबकराव कराळे पारवेकर आणि सूचक साहेबराव कराळे पारवेकर.